होतं आणि मोठं आहे याची साक्ष देणार खासदार साहेबांचं मनोगत यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय खासदार धनंजयजी महाडिक साहेब आपल्याला पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सन्माननीय खासदार धनंजयजी महाडिक साहेब यांचं. खासदार दत्ताजीराव कदम अण्णा, विविध सहकारी सेवा संस्था शिरदवाड याचा शतक महोत्सव, सुवर्ण महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि त्या कार्यक्रमासाठी खास करून इथं उपस्थित असणारे माजी केंद्रीय कृषी मंत्री, सन्माननीय खासदार, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार सन्माननीय कल्लप्पा आवाडेजी, उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील, सन्माननीय खासदार धैर्यशील माने, या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष असणारे सन्माननीय आमदार यड्रावकर साहेब, आमदार राहुलजी आवाडे, आमदार अशोकरावजी माने, माजी आमदार राजू आवळे, माजी आमदार प्रकाशअण्णा आवाडे, उपस्थित असणारे गणपतरावजी पाटील, या कार्यक्रमाचे नियोजनकर्ते असणारे आमचे स्नेही रणजित कदम, मनीषा कदम, अजिंक्य कदम, या सेवा संस्थेचे सर्व संचालक आणि कदम अण्णांवर प्रेम करणारे, पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे, सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्व शेतकरी बंधू भगिनी, पत्रकार, छायाचित्रकार बंधूंनो, 15 दिवसापूर्वी रणजित कदम आणि त्यांचे सर्व संचालक माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की असा असा कार्यक्रम आहे आणि पवार साहेब या कार्यक्रमाला येणार आहेत. मी त्यांना सांगितलं, साहेब काही येतील असं मला वाटत नाही, कारण एवढा लांबचा प्रवास, ऊन फार, टेम्परेचर जास्त आहे, साहेबांची तब्येत, साहेबांचं वय आणि कार्यक्रम शिरदवाडमध्ये, त्यामुळे मी म्हणलं मला शाश्वती वाटत नाही. परंतु कालच परत रणजित कदम यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की साहेबांनी या कार्यक्रमाला येण्याचं नक्की केलेलं आहे. खरं म्हणजे आज आम्ही सगळे लातूरला एका घरगुती कार्यक्रमाला जाणार होतो, परंतु साहेब येणार आहेत म्हटल्यानंतर येणं, त्यांना भेटणं, त्यांचा आशीर्वाद घेणं हे माझ्यासाठी क्रमप्राप्त असल्यामुळं मी तर आलो. परंतु नातं कसं जपलं पाहिजे हे पाहण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे. म्हणजे महाराष्ट्रात खूप कमी लोक होऊन गेली अशी उंची असणारे, ज्यांचं सहकारावर प्रेम होतं, ज्यांचं कार्यकर्त्यांच्यावर प्रेम होतं, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असतील, यशवंतरावजी चव्हाण असतील, बाळासाहेब देसाई असतील आणि कदमांनांचा उल्लेख झाला की या भागामध्ये अनेक संस्था, सेवा संस्था, सहकारी साखर कारखाना, दूध संघ, सेवा, आपल्या सूतगिरण्या, साखर कारखाने, बँका, म्हणजे तुम्ही विचार करा 100 वर्षापूर्वी गाडी घोडे होते का, कुठली टेक्नॉलॉजी होती का, सायकली सुद्धा त्यावेळी अस्तित्वात नव्हत्या. त्यावेळी एका अशा छोट्याशा गावामध्ये या संस्थेचं बीज त्यांनी रोपण केलं ना आज 100 वर्ष. संस्था काढणं फार सोपं आहे, परंतु संस्था टिकवणं, चालवणं हे फार कठीण काम झालेलं आहे. परंतु त्या काळामध्ये हा विचार करून की माझ्या लोकांना, छोट्या छोट्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे, हा विचार त्यावेळी त्यांनी जोपासला आणि तो विचार वाढवण्यासाठी पवार साहेब आज या ठिकाणी आलेले आहेत. माझ्यासारख्या युवकांना फार आश्चर्य वाटतं की एवढं ऋणानुबंध जपले पाहिजेत, कशा पद्धतीने जपले पाहिजेत हे पाहण्यासाठीच आपण सगळे या ठिकाणी आलेलो आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये सहकाराचं जाळं जे आहे हे कोल्हापूर आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हे सगळं सहकाराचं जाळं आहे आणि त्याला अण्णांसारखी काही लोक कारणीभूत आहेत ज्यांच्यामुळे हे शक्य झाले. खरं पाहता 10 वर्षापूर्वी किंवा एका दशकापूर्वी हे सहकार टिकल की नाही, सहकारी संस्था राहतील का नाही, कारण ज्याचा उल्लेख मगाशी प्रकाश अण्णांनी केला की अनेक सहकारी संस्था आता खाजगी व्हायला लागलेले आहेत, कारखाने खाजगी व्हायला लागलेले आहेत, सूतगिरण्या खाजगी व्हायला लागलेले आहेत. त्यामुळं सहकार टिकेल का नाही असा एक प्रसंग एक दशकापूर्वी निर्माण झालेला होता. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये सन्माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली सहकार मंत्रालयाची स्थापना झाली. सन्माननीय अमितभाई शाह हे आता सहकार मंत्री म्हणून काम करतायत आणि पुन्हा एकदा या सहकाराला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी ज्याप्रमाणे पवार साहेबांनी एक 4-5 दशक या सहकाराला जोपासलं, त्याच पद्धतीनं त्याचाच आदर्श आज या सहकार क्षेत्रामध्ये अमितभाईंच्या नेतृत्वाखाली होतंय. सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत, त्याला वेगवेगळ्या पद्धतीचं अर्थसहाय्य झालं पाहिजे. फक्त आर्थिक देवाणघेवाण नाही, तर आता नव्यानं जवळजवळ 27-28 प्रकारची उद्दिष्ट याच सेवा संस्था म्हणजे पॅक्स ज्याला आपण म्हणतो, या सेवा संस्थांच्या माध्यमातून सुरू करण्याचं काम आता केंद्र सरकार करतंय. मी सर्व संचालक मंडळांना विनंती करणार आहे की तुम्ही भाग्यवान आहात,
की तुम्ही अशा एका या संस्थेचे सगळे संचालक आहात ज्याची बीज 100 वर्षापूर्वी रोवली गेली, परंतु आज त्याचं वटवृक्ष झालेलं आहे आणि भविष्यातल्या पिढीला भविष्यामध्ये आपल्या आणखीन वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून हा एक सुवर्ण दिवस आहे, सुवर्ण काळ आहे असं म्हणलं पाहिजे. ज्या पद्धतीनं साहेबांचं प्रेम दत्ताजीराव कदम अण्णांच्यावर होतं, आमच्यावर मला सुद्धा अण्णांनी सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा अवघ्या 32व्या-34व्या वर्षी कोल्हापुरातून मला लोकसभेची संधी पवार साहेबांनी दिली. अनेक दिग्गज त्यावेळी इच्छुक होते, अनेक पक्षातले वरिष्ठ नेते त्यावेळी इच्छुक असताना सुद्धा माझ्यासारख्या एका नवख्या युवकाला साहेबांनी उमेदवारी दिली आणि त्यावेळी खासदार केलं. कोल्हापूरकरांचं ऋण, साहेबांचं ऋण मी कधीच विसरू शकणार नाही. आणि अनेक प्रसंग आहेत, म्हणजे आता वेळ कमी आहे. आमच्या साखर कारखाना सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये माझा भीमा सहकारी साखर कारखाना आहे. त्या साखर कारखाना खूप माझ्या वडिलांनी ती स्थापना केली होती 45 वर्षापूर्वी, परंतु साहेबांनी त्याचं एक्सपान्शन करणं, त्याचं कोजन करणं, त्याच्यासाठी लागणारं अर्थसहाय्य करणं आणि स्वतः साहेब भूमिपूजनाला त्या माझ्या कारखान्यावर त्या सगळ्या कार्यक्रमाला आले. म्हणजे कार्यकर्त्यांना कसं बळ द्यायचं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पवार साहेब आहेत. आणि मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो की त्यांच्या सगळ्या सानिध्यात आम्ही वाढलो, मोठे झालो. अशा सहकारी संस्था त्यांनी निर्माण केल्या, त्याला त्यांचा आश्रय लाभला. भविष्यातल्या आपल्यासारख्या पिढीनं त्याचा आदर्श घेऊन काम करावं एवढीच या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. मला इथं निमंत्रित केलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल सर्व संयोजकांचे आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खासदार साहेब. आणि यानंतर मी विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब आपल्याला पुन्हा एकदा शरद वाडकरांच्या वतीनं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सन्माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब सहकार मंत्री.